शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी 31 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचं नामनिर्देशन अर्ज वैध ठरलंय। नामनिर्देशन अर्जामध्ये नमूद केलेल्या पक्षानुसार 29 एप्रिलला निवडणूक चिन्हांचं वाटप होणार आहे। वसईमध्ये 20 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले। 26 एप्रिलपासून उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 3 मे पर्यंत उमेदवार आपले अर्ज भरू शकणार आहेत। 6 मेला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे। वयोवृद्ध आणि अपंग मतदारांना घर बसल्या मतदानाची सुविधा देण्यात येते। मतदानासाठी 445 ईव्हीएम मशीन मागवण्यात आलेत आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। अमरावतीच्या लोकशाही भवनमध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्यात आणि ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तब्बल 150 जवान 38 दिवस स्ट्रॉंग रूमची सुरक्षा करणार आहेत। 85 सीसीटीव्ही कॅमेरा स्ट्रॉंग रूमला बाहेरून आणि आतून लावण्यात आलेले आहेत। पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। यांचं पुण्यामध्ये निधन झालं। त्यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यापूर्वी त्यांचे पार्थिव रास्तापेठ इथल्या राहत्या घरी दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे। कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करता येणार आहे। 6 देशांमध्ये कांदा निर्यात होईल। बांगलादेश, UAE, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंकेमध्ये कांद्याची निर्यात होईल। तर 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा मिडल ईस्ट आणि काही युरोपियन देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे। केंद्र सरकारनं 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि सोबतच विरोधकांना शेतकऱ्यांचा कळवळा नसून आपल्या राजकारणाचा एक मुद्दा संपल्याचं दुःख असल्याची टीका फडणवीसांनी कोल्हापुरात केली। कांदा निर्यात बंदी हटवल्याचे विदेश मंत्रालयाचं नोटिफिकेशन नसल्याचं यावर खासदार अमोल कोल्हेंनी पुण्यामध्ये म्हटलंय। पुणे जिल्ह्यामध्ये सिद्धेश्वर महाराज आणि माता जोगेश्वरीची यात्रा झाली। पुरंदर तालुक्यातल्या नायगावात या निमित्तानं अनेक कार्यक्रम झाले। एकीकडे यात्रेला भाविकांनी गर्दी केली। इथं खास आकर्षण होतं ते अनेक गावातून आलेल्या मानाच्या काठ्यांची शिखर भेट। सोबतच यात्रेमध्ये बैलगाडा आणि कुस्तीच्या स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेसाठी आणि यात्रेसाठी पुण्यासह अनेक जिल्ह्यातील भाविकांनी हजेरी लावली। नाशिकच्या मनमाडमध्ये पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका हा वन्य प्राण्यांना बसतोय। मनमाडजवळच्या अंकाई किल्ला परिसरात अन्नपाण्याच्या शोधात माकडं गावामध्ये येतात आणि त्यातून वन्यप्राणी आणि माणसांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो। हा संघर्ष टाळण्यासाठी मनमाडच्या मिलिंद सामाजिक सेवाभावी संस्था आणि वन्यप्रेमींकडून दररोज या माकडांना अन्न आणि पाण्याची सोय केली जाते।